नागपुर से इस वक्त की एक बड़ी और सनसनीखेज खबर सामने आई है। नागपुर शहर के गढ़ीकलान इलाके में हुए एक खौफनाक हत्याकांड का पुलिस ने महज कुछ ही घंटों में पर्दाफाश कर दिया है। यह वारदात 16 मई को दोपहर करीब 3:40 पर गढ़ीकलान थाना क्षेत्र के सेमिनरी हिल स्थित गोविंद गौरखेड़े कॉम्प्लेक्स के प्लाट नंबर 68 में अंजाम दी गई। पुलिस ने इस अंधे कत्ल की गुत्थी सुलझाते हुए 2 आरोपियों को गिरफ्तार किया है। आरोपी उमंग चंद्रशेखर दड़वे उम्र 44 वर्ष, संदेश अनिल भोसले उम्र 21 वर्ष, दोनों गणेशपेट पुलिस थाना कद के रहने वाले बताए जा रहे हैं। पुलिस की क्राइम ब्रांच यूनिट 2 की टीम ने सीसीटीवी फुटेज खंगाला और गुप्त सूचनाओं के आधार पर टीम ने आरोपियों को ढूंढ निकाला। आरोपियों ने अपना जुर्म कबूल कर लिया है, जिसके बाद उन्हें आगे की कार्रवाई के लिए गढ़ीकलान पुलिस के हवाले कर दिया गया है। आगे की जांच गढ़ीकलान पुलिस कर रही है। पोलीस ठाणे गढ़ीकलान हद्दीमधील गौरखेडे कॉम्प्लेक्स येथे दिनांक 16 मे 2026 रोजी दुपारी 16 वाजताच्या सुमारास मयत नामे अजय श्रीवास यांचा अनोळखी व्यक्तीने धारदार शस्त्राने भोसकून खून केल्याची घटना घडलेली होती। सदर घटनेच्या संबंधाने पोलीस स्टेशन गढ़ीकलान येथे अपराध क्रमांक 350/26 कलम 103(1) BNS कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदर दाखल गुन्ह्यामध्ये पोलीस स्टेशन गढ़ीकलान सोबत क्राइम ब्रांचने समांतर तपास चालू केला आणि गुन्हे शाखा युनिट 2 चे API सचिन मते, API गजानन चांभारे आणि अंमलदार गजेंद्रसिंग ठाकूर, सहायक पोलीस उपनिरीक्षक राजेश तिवारी, पोलीस हवालदार महेंद्र सडमाके, पोलीस हवालदार नरेश तुंबडाम, पोलीस हवालदार विजय यादव, पोलीस हवालदार कमलेश गणेर, पोलीस हवालदार प्रवीण शेळके, नाईक पोलीस अंमलदार सुरेश तेलेवार, पोलीस अंमलदार संतोष चौधरी, पोलीस अंमलदार सुनील कुवर, पोलीस अंमलदार आशिष धंद्रे, पोलीस अंमलदार मंगल जाधव, संदीप चालक पोलीस हवालदार कमलेश गहलोत, चालक पोलीस अंमलदार विवेक श्रीपाद या सर्व टीमनी आमच्या घटना झाली होती 16 तारखेला, 16, 17 आणि आजची 18 असं दिवस रात्र न विश्रांती घेता अथक मेहनत करून ह्या पहिला मुख्य आरोपी उमंग चंद्रशेखर दड़वे वय 44 वर्ष, राहणार पहाडीवाले माता मंदिर गणेशपेठ आणि त्याचा साथीदार संदेश अनिलराव भोसले यांना अटक केलेला आहे आणि पोलीस ठाणे गढ़ीकलान यांच्या ताब्यात पुढील तपासाकरता दिलेला आहे। यातील आरोपी क्रमांक 2 याला काल रोजीच अटक करण्यात येऊन पोलीस स्टेशन गढ़ीकलान यांना हँडओव्हर केलेला आहे। मुख्य आरोपी उमंग याला आज मोठ्या शिताफेने अटक करण्यात आलेली आहे। हा खून जो मुख्य आरोपी उमंग दड़वे यांनी केलेला आहे आणि त्याला त्याच्यात सहकारी अनिल भोसलेंनी केलेला आहे, संदेश भोसलेंनी केलेला आहे। त्याच्यात थोडीशी हकीकत अशी आहे की आरोपी उमंग दड़वे ह्याला असा संशय होता की त्याची पत्नी ही मैता समवेत तिच्या पूर्व परिचयावरनं नेहमी बराच वेळ फोनवरनं बोलणं करते आणि सदरील फोनवर बोलण्यासाठी तिने आरोपीला माहिती न करता काही मोबाईल किंवा सिम कार्ड घेतलेला आहे। 2018 पासून त्यांच्यामध्ये ह्या विषयावरनं मतभेद होते आणि त्यावेळेस पण आपापसात बसून त्या लोकांनी सदरचं मॅटर सॉर्ट केलं होतं। त्यानंतर पुन्हा 2022-23 मध्ये कधी या विषयांवरनं भांडणं झाले होते, परंतु या एप्रिल 2026 मध्ये 29 एप्रिलला ज्या दिवशी मयताचा मुख्य आरोपी उमंग याचा वाढदिवस होता, त्या दिवशी आरोपी आणि त्याच्या पत्नीचे ह्या कारणावरनं जोरदार भांडण झाले आणि त्याच्यानंतर आरोपीने त्या दिवशी स्वतःच्या पत्नीला मारहाण केल्यामुळे ती घर सोडून चालली गेली आणि सतत होणाऱ्या त्रासामुळे तिने आरोपी उमंग दड़वे ह्याच्या विरुद्ध पोलीस ठाणे गढ़ीकलान येथे गुन्हा पण दाखल केला होता आणि त्याच्यानंतर तिने डिवोर्स पिटिशन पण फाईल केलं कोर्टामध्ये। सदर डिवोर्स पिटिशनची जेव्हा नोटीस आरोपीला तामील झाली त्यावेळेस त्या सर्व प्रकाराने अतिशय राग अनावर झालेल्या आरोपीने मैताविषयी राग मनात धरून आणि त्याचा साथीदार संदेश भोसले ह्याच्यासोबत खून करण्याचा कट रचून दिनांक 2 मे ते घटनेचा दिनांक 16 मे पर्यंत व्यवस्थित प्लॅनिंग करून
आणि मैताच्या घराची रेकी केली. सतत तिथे जाऊन तिथे जाणारे येणारे रस्ते, मैताचे उठण्या बसण्याचे, वावरण्याच्या जागा, त्याचे येण्या जाण्याचे टायमिंग हे माहिती करून दिनांक 16 मे रोजी त्याच्या घरात प्रवेश करून त्याचा मर्डर केलेला आहे. आणि ह्या सर्व ह्याचा जो इन्व्हेस्टिगेशन आहे ते आमच्या पथकाने प्राप्त घटनास्थळावरील पुरावे, तसेच इतर डिजिटल पुरावे आणि गोपनीय माहिती, तांत्रिक पुरावे यांच्यावरनं केलेली आहे. सदरचे दोनही आरोपी पकडण्याकरता आम्हाला आमच्या सायबरचे, क्राईम ब्रांचची सायबरची जी आमची टीम आहे, ज्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक श्री विवेक झिंगरे, अंमलदार पोलीस हवालदार चंद्रशेखर राघोरते, पोलीस हवालदार अनंता क्षीरसागर, पोलीस अंमलदार पराग ढोक, पोलीस अंमलदार मिथुन नाईक आणि पोलीस अंमलदार धीरज पंचभावे यांनी पण अतिशय मोलाची मदत केलेली आहे. दिवस रात्र आमच्यासोबत ते टेक्निकल सगळे असिस्टंट करता उपलब्ध होते आणि अतिशय क्लिष्ट असा खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यास मदत केलेली आहे. सदरचं संपूर्ण इन्व्हेस्टिगेशन जेव्हा चालू होतं, पॅरलल आम्ही तपास करत होतो, त्यामध्ये बहुमोल मार्गदर्शन आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री डॉक्टर श्री रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी सर, माननीय अपर पोलीस आयुक्त वसंतराव परदेशी सर, माननीय उपायुक्त राहुल माकणेकर सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त रोशन पंडित सर, सध्या त्यांच्याकडे चार्ज आहे आमच्या गुन्हे शाखेचा, आणि सर्व वरिष्ठांचे लाभलेले आहे.